टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याकरता सरकार प्रयत्नशील, मराठा आरक्षणावर अजित पवारांची प्रतिक्रिया। वय झाल्यानंतर थांबायचं असतं, पण काही जण थांबतच नाहीत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शरद पवारांवर पुन्हा निशाणा। राज्यात वाचाळवीरांची संख्या वाढतीये, अजित पवारांचा नाव न घेता जितेंद्र आव्हाडांना टोला। बीड मराठवाड्यामधील कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। शासन आपल्या दारी कार्यक्रमाची श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळे यांची मागणी। या कार्यक्रमातून जनतेच्या पैशांचा चुराडा होतोय, सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप। पुण्यात दिवसाढवळ्या हत्या होतात, फडणवीस गृहमंत्री झाले की राज्यात गुन्हेगारी वाढते, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर घणाघात। लोकसभेसाठी मनसेकडून संभाव्य उमेदवार यादी जाहीर, लोकसभेसाठी 15 उमेदवारांची यादी जाहीर, मनसेकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरू। राज्यात लवकरच राजकीय भूकंप, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा। तर 10 तारखेच्या निकालाआधी नार्वेकर आजारी पडणे हाच मोठा भूकंप, खासदार संजय राऊतांचा बावनकुळेंना टोला। ईव्हीएम मशीन विरोधामध्ये इंडिया आघाडी आक्रमक, इंडिया आघाडी बैठकीमध्ये 1 दिवसीय भारत बंदचा ठराव मंजूर, लवकरच आंदोलन करणार, राऊतांची माहिती। पराभवाची भीती असल्यामुळे सत्ताधारी पालिका निवडणुका घेत नाहीत, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। आमदार नितेश राणे, टी राजा यांच्यावर गुन्हा दाखल, चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल। दिल्लीत 9 जानेवारीला मवियाची बैठक, बैठकीत जागा वाटपासंदर्भात होणार चर्चा, बैठकीला मवियाचे महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी लोकसभा निवडणुकीचे फुंकलं रणशिंग, स्वबळावर निवडणूक लढण्याच्या दृष्टीने तयारी करा, तुपकरांचे कार्यकर्त्यांना आदेश। लोकसभा निवडणुकीवरून खडसे महाजन पुन्हा आमने सामने, खडसेंनी उभं राहून निवडून येऊन दाखवावं, महाजनांचं चॅलेंज। तर महाजनांना आपण निवडून येण्याची भीती, खडसेंचा टोला। मुख्यमंत्री शिंदेंची कर्जतमध्ये जाहीर सभा होणार, कर्जतमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।